बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्य. प्रकरण 11. बऱ्याच दिवसांनी मनू शिवानंदाच्या घरी गेला. शिवानंद बाहेरच्या बाकड्यावर प्रेतासारखा पडला होता. अंगावर एक पातळ अर्धी चड्डी आणि बनियन. त्या बनियनला फारसा अर्थ नव्हता. अंग झाकायला त्याचा उपयोग होत नव्हता. गळ्याचं एक आणि हाताची 2 अशी 3 भगदाड भरमसाठ मोठी होती. त्यातून त्याचं सगळं शरीर दिसायचं. पुन्हा तानानं करपून गेलेलं. त्याला शुद्ध नव्हती. तो मोठ्यानं घोरत होता. डोळे अर्धवट उघडे होते. पण तो तिथं पडला होता याचं कुणालाच काही सोयर सुतक नव्हतं. एखादं बोचकं कोणीतरी तिथं टाकला असावं असा तो पडला होता. रेखा घरच्या वेशात होती. मनूला बघून पुढं आली आणि समोर बसली. शिवानंद पडला होता त्याच्या शेजारीच अंग सैल करून बसली. बऱ्याच दिवसांनी आलात, ती मनूला म्हणाली. हो, हल्ली यायला वेळच झाला नाही. शिवाय इथं यायचं म्हणजे. बोलता बोलता तो चाचरला. शिवानंद अशा अवस्थेत असतो की इथं येणं नको वाटतं असं त्याला म्हणायचं होतं. पण ते आधीच ओळखून रेखा म्हणाली. काय करायचं, आपलं दुर्दैव म्हणायचं आणि गप्प बसायचं. मला तर आता याचं काही वाटतच नाही. यांचं अस्तित्व विसरून मी माझ्या कामाला लागते. बोलता बोलता ती पाय हलवू लागली. तेवढ्यात शारदा धावत आली आणि तिने तिच्या मांडीवर थपकल मारली. तिला पाहून मनूला हसू आलं. ती संपूर्ण नागडी होती. ती 5-6 वर्षांची झाली होती आणि वयाच्या मानानं थोराड दिसत होती. मांड्या कुल्ले वगैरे जबरदस्त होतं. आणखी 2-4 वर्षांनी ती मोठी बाई दिसली असती. मनूच्या पुढ्यात ती नागडी आली, पण रेखानं तिला दटावलं नाही. तिचा नागवेपणा सर्वांच्या अंगवळणीच पडला होता. तिचे डोळे आणि कपाळ ठळकपणे मंजुनाथची आठवण करून देत होते. तुमचा शंतनू कसा आहे, रेखानं विचारलं. बरा आहे की. एकदा घेऊन या ना मीराला इथं. हो हो, यायचं यायचं, किती दिवस चालला आहे असं तो म्हणाला. पण ते उगाच. शिवानंदाचं घर आणि मंजुनाथचं घर दोन्ही घरी जाणं मीरा टाळायची. रेखाचं तोंडही बघावं असं तिला कधी वाटत नसे. फक्त तिथं भेटण्यासारखी म्हणजे रमाबाई. दरवाजा उघडा होता. तेवढ्यात दरवाजात येऊन एक व्यक्ती उभी राहिली. 65 ते 70 वय असावं. प्रकृतीनं खंगलेली, गालफडं बसलेली, डोळे काहीतरी नवल पाहत असल्यासारखे विस्फारलेले, ओठ मिटलेले, पण ओठात चौकस हसू. दोन्ही खांदे कानाकडे वर सरकलेले, मध्यम उंची. कोण? त्यांच्या दिशेनं मनूचा पुढा होता. त्यानं विचारलं. ते काही बोलले नाहीत. एक पाऊल आत आले. रेखानं मागं वळून पाहिलं. तिनंही पहिल्या क्षणीच ओळखलं नाही, पण दुसऱ्या क्षणी ओळखलं. एकदम तिरस्काराची भावना तिच्या चेहऱ्यावर उमटली. ही पीडा आज कुठं आली? मनूच्या कानात पुटपुटल्यासारखी ती पुटपुटली आणि उठून आत आली. ती आत येता येता रमाबाईंनी चौकशी केली. कोण ग? बापूराव. एवढंच थुंकल्यासारखी ती बोलली आणि आत गेली. आग लागो तोंडाला, इथं कशाला आला आहे असं रमाबाई फडफडत म्हणाली. बापूराव अगदी सराईतासारखे सहजपणे आत आले आणि एका कोचावर बसले. त्यांच्या हातात पत्र्याची आखूड बॅग होती. ती त्यांनी बाजूला ठेवली आणि मनूकडं पाहिलं.
ओळख असल्यासारखे दाखवी ते मनूकडे बघून हसले. ओठ गच्च आवळून हसण्याची त्यांची चमत्कारिक पद्धत होती. त्यामुळे चुंबनासाठी ओठ पुढे करावेत तसं त्यांचं तोंड दिसलं. हसताना डोळे आणखी विस्पारले होते. डोळ्याभोवतीच्या सुरकुत्या सूर्यकिरण फाकल्यासारख्या दिसत होत्या. तुम्ही, त्यांनी हाताची तर्जनी वर उचलून ते काहीतरी आठवू लागले. मी मनू दीक्षित. दीक्षित दीक्षित आय नो. घायाळ पक्ष्यासारखे ते डोळ्यांची उघडझाप करू लागले. अजून ते गच्च मिटलेल्या ओठांनी चोरटं हसत होते आणि मनूचा अंदाज घेत होते. मंजूचा मित्र, ते म्हणाले. हो, आय नो. पैसे मागण्याआधी एखादा कंगाल माणूस जसा अपेक्षेनं बघत राहतो तसं ते बघत राहिले. क्षणभर तर ते पैसे उसने मागतील या भीतीने मनूच्या छातीत धडकी भरली. पण त्याने काही मागितलं नाही. मंजू भेटला होता? हो, भेटतो वारंवार. बरा आहे? उत्तम. आनंद आहे. तुम्हाला त्यांची पत्र वगैरे? कधीच नाही. आमचा तरी पत्ता एके ठिकाणी कुठं असतो. आता कुठनं आलात? गाणगापूर. एवढं बोलून विस्पारल्या डोळ्याने ते मनूकडे बघत राहिले. आपण सांगितलेलं मनूला खोटं वाटलं की काय याचा अंदाज घेत पाहावं तसे पाहत राहिले. गाणगापूरला वृद्धाश्रम आहे, धर्मशाळा. आपल्याला सगळं चालतं. हसता हसता त्याने दोन्ही खांदे कानाच्या पायानं चिकटवले. पण हसताना त्याने एकदाही तोंड उघडलं नाही. तंबाखूच्या गोळीसारखं तोंडात काहीतरी होतं आणि ते सारखंच चगळत होते. रेखानं दोघांसाठी चहा आणि फराळ आणला. तसे उठून हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेले. वय झालं होतं पण हालचालीत स्प्रिंग बसवल्यासारखा चटपटीतपणा होता. त्यांची पाठ वळताच रेखा म्हणाली, आता चपात्या बडवून माझे खांदे मोडणार. एका वेळेला 8-8 चपात्या खाणारा हा एवढा भात जेवतील. तिने दोन्ही हात पसरले. हे सांगताना तिनं आवाज मारला नाही. ती मोठ्यानं म्हणाली, बापूरावाने ऐकावं अशी बहुधा तिचीही इच्छा असावी. खाणार म्हणजे काय? खातील खूप. आपण वाढायच्या नाहीत एवढ्या चपात्या. काय करतील? करतील काय? मग बरे तोंड घेऊन जातील. रमाबाई तुच्छतेने म्हणाली, तुमच्या मित्राला म्हणावं तुमच्याकडे नेऊन ठेवा. मंजुनाथकडे? हो. काय झालं? एवढा मोठा बंगला आहे, कुठंतरी एका खोलीत राहतील. घरी आचार्य आहे पोळ्या लाटायला. तेवढ्यात तोंडावरचं पाणी निपटत बापूराव आले. तोंड पुसायला त्यांना कोणी नॅपकिन दिला नाही. हात रुमालानं तोंड खरवडत ते आले. रेखाचं बोलणं त्याने ऐकलं असावं पण त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही फरक दिसला नाही. ते निगरगट्टपणे बसले आणि फराळावर हात मारू लागले. रेखाने एकाच मोठ्या डिशमध्ये 2 लाडू, 2 चकल्या आणि चिवडा असा दोघांसाठी फराळ ठेवला होता. एक लाडू संपल्यानंतर दुसऱ्या लाडवाला हात घालत त्याने विचारलं, तुला लाडू आवडत नाही वाटतं? मनूच्या उत्तराची त्यांनी वाट पाहिली नाही. दोन्ही चकल्या कुडुम कुडुम आवाज करीत खाल्ल्या आणि डिश हातावर वाकडी करीत चिवडा सगळा हातात गोळा केला. यातला एखादा पदार्थ म्हणून खाल्ला असता पण बापूरावांचं खाणं बघता बघता तो स्वतः खायचं विसरून गेला. बराच वेळ ते रुचीनं चिवडा चगळत होते. रेखा त्यांच्याकडे बघत प्रतिक्रियेसाठी मनूच्या तोंडाकडे पाहत होती. तेवढ्यात छोटी शारदा धावत बाहेर आली. शत, आत चल. रमाबाई तिच्या अंगावर खेकसली. ती पटकन आत पळाली. रमाबाईंनी त्या पोरीला बापूरावांपासून दूर पिटाळलं हे मनूच्या लक्षात आलं. बापूरावांच्याही लक्षात आलं असावं पण त्यांच्या चेहरेपट्टीत कसलाही बदल नव्हता. एकाच विशिष्ट पद्धतीचं हसू तोंडावर होतं.
काही वेळानं त्यांचं लक्ष शिवानंदाकडे गेलं. हा कोण कोण झोपलाय? त्यांनी शिवानंदाला ओळखलं नाही. त्यांचं तोंडही बावळ्यात खुपसलेलं होतं, त्यामुळे ते दिसत नव्हतं. या कपड्यात शिवानंद दिसेल इतका मरतुगडा झालेला असेल याची त्यांना कल्पना करता आली नाही. शिवानंद म्हणून सांगितलं. शिवानंद? त्यांना आश्चर्य वाटलं, पण चेहरा ओठ आवळून चोरटं हसल्यासारखा. आजारी होता? नाही, पितो फार. टू बॅड. त्यांनी डोळे विस्फारले, खूपच विस्फारले. आणि आपण हे काय बघतोय अशा पद्धतीत ते शिवानंदाकडे टक लावून बघत राहिले आणि स्वतःच पुटपुटल्याप्रमाणे म्हणाले, अंकुश हवाच हात दिला, सुकाणू हवेच नौकेला. कविता म्हटल्यासारखे ते त्या 2 ओळी म्हणत राहिले. मनू, रमाबाईनं हाक मारली आणि ती उठून आतल्या खोलीत गेली. मनू मागोमाग गेला. हे मी काय ऐकते? ती म्हणाली. काय? ही सानिया कोण? पेपरमध्ये तिच्या बाबतीत बातम्या येत आहेत. कौशल्याचं काय होणार? त्याला कोण सांगणार? त्याला नाही, पण तिला तरी. दुर्दैव आहे. ती तरी आता काय करणार? रमाबाई नुसती मनूच्या तोंडाकडे पाहत राहिली. तिला काही सुचत नव्हतं. मग तोंडावर पदर घेत पुटपुटल्यासारखी म्हणाली, ही पिढा आज कुठं आली एवढ्या वर्षांनी? बापूराव 7-8 वर्षांनी आले होते. मंजुनाथच्या लग्नाला इथं होते. त्यानंतर कुठे गेले त्याचा पत्ता नव्हता. अदनं बदनं कुठं आहेत असं ऐकू यायचं. अगदी अलीकडे शिंगणापूरच्या वृद्धाश्रमात होते असं ऐकलं होतं. पण आता गाणगापूरहून आलो म्हणाले. पायानं भिंगरी असलेल्या माणसांचं काही सांगणं कठीण. त्याला का नाही सांगत तू? तिनं विचारलं. कुणाला? त्याच तुझ्या मित्राला. काय सांगू? म्हणावं, ही पिढा तुझ्याकडे घेऊन जा. मोठा बंगला आहे, ठेव कुठेतरी. बसेल कौशल्याशी चाळा करीत. मनू खाली मान घालून स्वतःशीच पुसटसा हसला. ही पिढा इथं नको, ती ठामपणे म्हणाली. तेवढ्यात शारदा उड्या मारत आली. तिला तिनं झडप घालून ओढली आणि तिला दटावीत ती म्हणाली, तू जर अशी नागड्यानं बाहेर गेलीस तर तापलेली पळी मांड्यावर डागेन. जाग, कपडे घाल, असं फिरू नये. म्हणून तिला समजावलं, पण तिच्यावर कसलाच परिणाम झाला नाही. तिच्या आईनं सांगायला नको, पण तिचं लक्षच नाही. असं म्हणत रमाबाई उभी होती. ती खाली बसली. मी निघतो. सांगतो मी मंजुनाथला. त्याला यांना आपल्याकडे ठेवायला हरकत नाही. असं म्हणत मनू जायला वळला. ये परत, येत जात राहा, रमाबाई म्हणाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.